आणि ते दोनदा 2 खेपा मारायच्या म्हणजे काय? कृष्णाघाट जवळ आहे का? नाही, पोटात काहीतरी असलेलं बरं, नाही तर चक्कर वगैरे यायची, हो नाही का? नवऱ्याकडे बघू नको लगेच, तो नाही येणार आहे मदत करायला. आणि काय रे दिगू, चूक झाली तेव्हा नाही का भांडी घासलीस, उष्ट काढलंस? दिगू, तुला काही म्हणायचंय का? आई नाही, कुठे काय. मग वसुलीला निघालायस ना? मग बायकोचा पुळका येऊन थांबलास का? निघ ना. हो, निघतो. आणि तुम्ही पिंडाभोवती नाचणाऱ्या कावळ्यांसारखे कावकाव काय करताय? नियम, शिस्त, पावित्र्य काहीही मानायचं नाही, मनमानी करायची अशी जरी तुमची धारणा असली तरी बाबांच्या सेवेमध्ये कणभरही खोट चालणार नाही मला. सखुने उपाशीच जायचं, लगेच काय मरत नाही ती. जा आता. तोंड काय बघत बसलीयस? असं बिचारी तोंड करून ना ज्याच्या त्याच्याकडे बघत नाही बसायचं. निघ आता. धाकल्या मालकीनबाई, काय झालं गंगा मावशी, तुमचे डोळे का भरलेत? काय म्हणलं तुम्ही? तुमचे डोळे. मला आवजाऊ म्हणू नका. मावशीला कोणी आवजाऊ करतं? पण माझं नाव काय घेतलं तुम्ही? गंगा. माझी आई. या समद्या जगात फक्त माझी आईच मला गंगा म्हणायची. बाकी समधी गंगी गंगी गंगीच म्हणतात. पण आज तुम्ही म्हणलात गंगा, यावरनच कळतं की तुम्ही कशा हायसा ते. अगं पण गंगा मावशी, तुझे डोळे का भरले हे तू सांगितलंच नाहीस. तुम्हासनी वाहणारा तरास मला बघवत नाही हो. एवढ्याशा हायसा तरी बी पोटात समद्यांच्या लेखी एवढी माया आहे आणि वर ओरडा बी खाताय. झालं, तुम्ही असं करा, तिथं झाडाखाली सावलीत जाऊन बसा. मी लगोलग जाती आणि कळशी भरून आणते. जा तुम्ही झाडाखाली जाऊन बसा. द्या. नको नको, मी चुकले ना, मग शिक्षा पण मलाच भोगायला हवी. अहो गंगा मावशी, तुम्ही म्हणालात ना, याचाच मला खूप आनंद झाला. सगळा क्षीणच निघून गेला. तहानलेल्याला पाणी पाजणं ही कुठं चूक असते होय? पाणी पाजणं बरोबरच होतं, पण मला नियम मोडायला नको होता. कळशी खाली ठेवायला नको होती. शिवाय मला परत जाऊन कळशी भरून आणायला हवी होती. चुकलंच ना ते माझं. येते मी. आरशावानी साफ मनाच्या हायसा तुम्ही छोट्या मालकीनबाई. कबाडीनं नाही वागलात या घरात तर तुमची काही खैर नाही. निष्पाप जीवाची काही कदर नाही या घरात. उमाईची खूप आठवण येते. आता कधी भेट होईल? पण कशी होणार? मी तर यापुढे कधीच माहेरी जाणार नाही असं वचन दिलंय सासूबाईंना. मी तुम्हाला वचन देते
की इथून पुढे माहेरी जाण्याचा हट्ट धरणार नाही. माहीत जर इकडे आली तर, पण सासूबाई त्यांना आपले मानत नाहीत ना, बोलवत नाहीत. विठुरा, आता कशी भेटणार मी माझ्या उमाईला? यांचा अनुभव आणि वहिनींचं बोलणं यामुळे मनात शंकांचं काहूर माजलंय. सखूला स्वतःच्या डोळ्यांनी बघेपर्यंत जीवाला थारा नाही मिळायचा. सखू, बाळा, येते ग मी तुला भेटायला. सखू, नाही नाही नाही, कुणीच नाहीये. खरंच मन अगदी उतावीळ झालंय सखूला बघायला. त्यामुळे ते इथेच कुठेतरी आहे का असे भास होत आहेत. बोल दाम्या, खरं खरं बोल. यो डोळा दिसतोय ना तुला, याला समज कळतं खरं काय खोटं काय. खोटं बोलला तर यो डोळा फुटेल, चक्का चूर होईल तो, त्याचे तुकडे तुझ्या डोळ्यात घुसतील, बोचतील तुला. तेव्हा समज खरं खरं बोल. त्या शिवप्पानं आणि सखूनं माझा संसार पाडला ओ उघड्यावर. माझा पोशिंदा गेला ओ. माझा दाना पाणी बंद केला कार्टीनं. पोटावर पाळला ओ माझ्या. मला त्या सखूला संपवायचंय.